हॅलो गाईज, वेलकम टू प्रयास. माय नेम इज आदित्य. मित्रांनो, राज्यसेवा वर्णनात्मक आपल्याला सुरू करून आता एक आठवडा उलटला आहे आणि आपण डिस्क्रिप्टिव्ह राज्यसेवेमधला जो पहिला वीक होता त्यामध्ये आपण सुरुवात केली होती जॉग्रफीपासून. आजचा जो पण दुसरा वीक आहे त्यामध्ये पण आपण जॉग्रफीचाच पार्ट कव्हर करणार आहोत. पण जो पहिला वीक होता त्यामध्ये आपण कोर जॉग्रफी, स्टॅटिक जॉग्रफीवरती फोकस केला होता, ज्याच्यामध्ये जिओमॉर्फोलॉजी, ओशनोग्राफी आणि क्लायमेटॉलॉजी हे 3 मेजर टॉपिक येत होते. भूरूपशास्त्र, सागरशास्त्र आणि हवामानशास्त्र. किचकट टॉपिक होता. कोर कन्सेप्ट वाईज क्वेश्चन्स येतात त्यातले. त्याचा डिरेक्ट संबंध आपण आपत्ती व्यवस्थापनाशी पण लावला होता GS3 मध्ये आणि त्याच्यावरूनच आपले एन्व्हायरमेंटच्या पण बऱ्याचशा कन्सेप्ट्स आपल्या क्लिअर होतात. म्हणजे तो जो टॉपिक होता तो आपण कोर मूळ जॉग्रफी जे म्हणतो तो आपण लास्ट वीकमध्ये कव्हर केलेला आहे. बघायला गेलं तर किचकट टॉपिक आहे, कन्सेप्च्युअल पार्ट असतो. आन्सर रायटिंग त्या टॉपिकवरती करणं कंपॅरेटिव्हली कठीण असतं या वीकपेक्षा. सो जनरली आपला फंडा असा असतो की जी गोष्ट सुरुवातीला कठीण असते ती अगोदर करायची, कारण आपली एनर्जी आहे ना. नाऊ वी हॅव स्टार्टेड विथ द मॉड्यूल अँड द थिंग इज दॅट की वी आर हॅव्हिंग लॉट ऑफ एनर्जी अमंग अस, की आता एनर्जी आहे, काहीतरी नवीन करण्याची उमेद आहे, एन्थुझियाझम आहे. त्यामुळे आपण थोडासा कठीण पार्ट अगोदर कव्हर केलेला जॉग्रफीमधला. आणि आता जे पुढचे 2-3 वीक्स आहेत ते कंपॅरेटिव्हली स्मूथ वीक्स आहेत. स्मूथ वीक्स इन द सेन्स या वीकमध्ये आहे आपलं अप्लाइड जॉग्रफी, ज्याच्यामध्ये आपण रिसोर्सेस आणि इंडस्ट्रीबद्दल चर्चा करणार आहोत. त्याच्या पुढचा वीक येतो आहे तुमचा इतिहासाचा, हिस्ट्री. त्याच्या पुढचा वीक आहे सोसायटी म्हणजे समाज, भारतीय समाज. म्हणजे कंपॅरेटिव्हली इझी टॉपिक जातात. कारण कसं असतं, तुम्ही जेवायला बसलात, आपण डेझर्ट सगळ्यात शेवटी खातो ना. नावडती भाजी किंवा आधी भाजी पोळी जे आवडत नाही ते अगोदर घेतो आणि मग नंतर श्रीखंड वगैरे ज्या काही आईस्क्रीम हे आपण शेवटी खात असतो, जेणेकरून ती मजा राहते त्या गोष्टीची. सो द सेम फंडा आपण या ठिकाणी पण अप्लाय केलेला आहे. फर्स्ट वीक वी डेल्ट विथ द कोर जॉग्रफी. ज्यांनी ते सेशन मिस केलं असेल, मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो, तुम्ही ते सेशन एकदा जरूर बघा. ठीक आहे, चलो मग आता ह्या वीकच्या आपण टार्गेट्सवर विशेष चर्चा करूयात. ह्या वीकचे जे टार्गेट्स आहेत, जर तुम्ही सिलेबस याच्यामध्ये बघाल आपल्या शेड्यूलमध्ये हा आपला वीक 2 आता स्टार्ट झालेला आहे, बरोबर. वीक 2 मध्ये आपण एकच टॉपिक सिलेबसचा कव्हर केलेला आहे, दॅट इज डिस्ट्रीब्युशन ऑफ की नॅचरल रिसोर्सेस, बरोबर. डिस्ट्रीब्युशन ऑफ की नॅचरल रिसोर्सेस अक्रॉस द वर्ल्ड इन्क्लुडिंग साऊथ एशिया अँड द इंडियन सबकॉन्टिनेंट, बरोबर. जगामध्ये असणारं संसाधनांचं वितरण. आणि दुसरा टॉपिक येतो याच्यामधला तो म्हणजे इंडस्ट्री. बघा, फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द लोकेशन ऑफ प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी सेक्टर इंडस्ट्रीज इन व्हेरियस पार्ट्स ऑफ द वर्ल्ड इन्क्लुडिंग इंडिया. सो दोनच टॉपिक्स आहेत, एक येतात रिसोर्सेस आणि दुसरा येतो तुमचा इंडस्ट्रीज. छोटा टॉपिक आहे. जसं मी अगोदरच्या सेशनमध्ये म्हटलं होतं, गेल्या सेशनमध्ये, की जॉग्रफीवर साधारण 7 ते 8 मॅक्सिमम 10 त्याच्यावर क्वेश्चन्स नाही येणार. 8 ते 10 जे क्वेश्चन्स येतात त्याच्यामधलं अगोदरचा जो टॉपिक आहे कोर जॉग्रफीचा, त्याच्यावर 3 ते 4 क्वेश्चन्स येतात. आणि हा जो टॉपिक आहे रिसोर्सेस, ज्याचं एक्सप्लॉयटेशन, त्याचा एन्व्हायरमेंटवर होणारा परिणाम वगैरे वगैरे, यावर साधारण 5 ते 6 क्वेश्चन्स येतात. म्हणजे वेटेज वाईज बघायला गेलं तर हा कंपॅरेटिव्हली सोपा आहे, पण याच्यावरती विचारण्यात जाणाऱ्या क्वेश्चन्सचं प्रमाण पण जास्त आहे. जे तुम्ही चालू घडामोडी वाचतात, करंट अफेअर्स, हा टॉपिक तुमच्या करंट अफेअर्सशी डायरेक्ट रिलेटेड आहे. पहिला जो टॉपिक होता तो करंट अफेअर्सशी एवढा जास्त रिलेटेड नव्हता. वेदरिंग का होता, पक्षय का होता, आता हा कसा करंट अफेअर्सशी लिंक करणार ना. पण इथे हा जो टॉपिक दिला आहे नॅचरल रिसोर्सेस, हा प्युअरली करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे. आता प्युअरली करंट अफेअर्सशी रिलेटेड म्हणजे काय, बऱ्याच वेळा काय होतं, जो तुम्ही जुन्या पॅटर्नप्रमाणे अभ्यास करायचे. रिसोर्सेसचा अभ्यास म्हणजे कसा करायचा, की संसाधनं असायची, काहीतरी मॅंगनीज, बॉक्साईट, आयर्न, दगडी कोळसा वगैरे ते, आणि आपण काय करायचो, त्याच्या खाणी पाठ करत बसायचो. छत्तीसगडमध्ये दगडी कोळसा कुठे सापडतो, किंवा झारखंडमध्ये आयर्न ओर कुठे सापडतं, किंवा राजस्थानमध्ये तांब्याच्या खाणी कुठे आहेत. बघा, हा आधीचा ॲप्रोच होता. डिस्क्रिप्टिव्हमध्ये त्याची गरज नाही. ते तुम्हाला खाणींची यादी नाही विचारणार, जो जास्त खाणींची यादी लिहिल त्याला जास्त मार्क्स मिळतील, असा ॲप्रोच नाही आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न काय विचारले जातील, की जी संसाधनं, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे न्यूजमध्ये आहे त्याच्यावरच क्वेश्चन्स येतील. कारण तुम्ही संसाधनांचा जर रिसोर्सेसचा अभ्यास करत बसलात तर देअर आर मोर दॅन 500 रिसोर्सेस ऑल ओव्हर द वर्ल्ड. आणि मग रिसोर्सेस कुठले, अगदी बायोटिक रिसोर्सेस, अबायोटिक रिसोर्सेस, लिंक खूपच मोठी आहे. मग आपल्याला रेस्ट्रिक्ट करावं लागतं. मग कितीपर्यंत रेस्ट्रिक्ट करायचं, तर माझं सजेशन असं असेल की संसाधनांचा अभ्यास करत असताना रेस्ट्रिक्ट युअर स्टडीज टू ओनली टू दोज रिसोर्सेस विच आर करंटली इन न्यूज, सगळ्यात पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे PYQ. आता याच्या संदर्भात राज्यसेवेची तर PYQ नाही आहेत, मी UPSCचे PYQ घेतो, की PYQमध्ये जो पुन्हा पुन्हा क्वेश्चन्स आलेले आहेत, जसं की वॉटर रिसोर्सेसवर क्वेश्चन येतो,
लाईव्हस्टॉक रिसोर्सेस, पशुधन, त्यावर क्वेश्चन येतो. दगडी कोळसा, पेट्रोलियम, एनर्जी रिसोर्सेस, हे करंटमध्ये असोत किंवा नसो त्यावर फिक्स क्वेश्चन येतो. ॲग्रिकल्चर इज ऑल्सो अ रिसोर्स. मग ह्या सगळे जे आहेत याच्यावर आपल्याला अभ्यास करायचा आहे, राईट. त्यासाठी मी काय केलं, मी इकडे डिकोडेड सिलेबस पण सांगितलं, याच्या बाहेरचं काहीच वाचू नका. मग रिसोर्सेसमध्ये काय येतं, सगळ्यात पहिलं म्हणजे सॉईल, मृदा. मग तिची निर्मिती कशी होती, तिचे प्रकार, समस्या, संधारण, बस दॅट्स इट. बरोबर. सेम इंग्लिशमध्ये पण आहे, मी मराठीतून सांगेल, अदरवाईज सेशन आपलं खूपच मोठं जाईल. इंग्लिशसाठी मी इंग्लिश सिलेबस पण टाकला आहे. सॉईल फॉर्मेशन, प्रोसेसेस, सॉईलचे ग्रुप, प्रॉब्लेम, कॉन्झर्वेशन. उद्या तुम्हाला कोणत्याही रिसोर्सवर प्रश्न विचारला गेला तो ह्या 4 हेडिंगमध्ये स्टडी करायचा. कुठला, कशा पद्धतीने तो रिसोर्स सापडतो, त्याचे नेमकी प्रकार काय काय आहेत, असले नसले, त्याचे प्रॉब्लेम आणि त्याचं कॉन्झर्वेशन कसं करायचं. कसं बघा, फॉर एक्झाम्पल आता हे झालं सॉईलचं, मी इकडे जलसंसाधनाबद्दल पण बोलले. वॉटर रिसोर्सेस, परिस्थिती, समस्या, संधारण, बरोबर ना. किंवा खाली बघा तुम्ही त्यामध्ये ते जैव संसाधने, बायोटिक रिसोर्सेस म्हणतात. पशुपालन, लाईव्हस्टॉक रिसोर्सेस, समस्या, वितरण, क्षमता, श्वेतक्रांती. सिम्पल. हे जे टॉपिक्स आहेत, श्वेतक्रांती, व्हाईट रिव्होल्युशन, ऑपरेशन फ्लड, ते ऐकलं असेल ना, वर्गीस कुरियन यांनी केलं आणि मग अमूल वगैरेची स्थापना झाली याच्यामध्ये. मग आता संधारण करायचं म्हणजे पावसाच्या पाण्याची साठवणूक, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सिंचन, सिंचनाची गरज. म्हणजे सांगायचा मुद्दा कसा आहे, सिम्पल आपल्याला प्रश्न कसे विचारले जातात, एक म्हणजे की समस्या आणि त्याचं संधारण, प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन, आणि सोल्युशनमध्येच असं एखादं सोल्युशन असेल की जे लाँग टर्म जाऊ शकतं, त्याच्यावर UPSC डीपमध्ये विचारतं. म्हणजे कसं, हे बघा, रेन वॉटर हार्वेस्टिंग हा एक सेपरेट टॉपिक आहे ना. किंवा पाणी कसं वापरायचं, त्यासाठी इरिगेशन लागतं तुम्हाला, मग इरिगेशन डिटेलमध्ये जातात. इरिगेशनमध्येच गेला की तुम्हाला रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट असतात. येतं आहे लक्षात, जे अशा या लिंकेजेस लागत जातात. सो डिकोडेड सिलेबस बघा, मी जी नोट शेअर केली आहे ती नोट एकदा बघा, त्याच्या पलीकडे क्वेश्चन्स येणार नाही. सिमिलरली मग वॉटर रिसोर्सेस झालं, त्यानंतर तुमचं लाईव्ह स्टॉक रिसोर्सेस झालं, त्यानंतर तुमचं मरीन रिसोर्सेस, जे मी तुम्हाला गेल्या वीकमध्ये म्हटलं होतं की जे आपल्याला ओशनोग्राफीमध्ये, सागरशास्त्रामध्ये शिकायला मिळतं, ते आपण इकडे कव्हर केलेलं आहे. बरोबर, की नेमकी मग कशा पद्धतीने, जसं जैव संसाधनांमध्ये श्वेतक्रांती होती, व्हाईट रिव्होल्युशन, तसं जर मरीन रिसोर्सेस असतील तर तिकडं काय येईल तुमचं नीलक्रांती, ब्ल्यू रिव्होल्युशन. ॲग्रिकल्चर आलं, ग्रीन रिव्होल्युशन. बघा, म्हणजे हे सगळे सोल्युशनचीच असोसिएटेड पार्ट आहेत ना, मग ते इथे कव्हर होतात. पाणी झालं, त्याच्यानंतर भूमी संसाधने, लँड रिसोर्सेस, ते पण महत्त्वाचं आहे. बघा, मी इथे अजूनही लोखंड, तांब, कॉपर, बॉक्साईट, मॅंगनीज, निकेल काहीच बोलत नाही आहे. तुम्ही तुमची 90% एनर्जी त्या रिसोर्सेसवर वाया घालवतात आणि ट्रस्ट मी त्यावर क्वेश्चन्स येत नाही. का वाया घालवतायत एनर्जी? प्रश्न सिम्पल आहे ना, जलसंसाधने, जैव संसाधने, सागरी संसाधने, भूमी संसाधने, आणि मग नंतर मी सगळ्यात शेवटी म्हणतोय दॅट इज खनिज संसाधने. आणि खनिज संसाधनांमध्ये पण बघा, तुम्हाला डिकोडेड सिलेबसमध्ये दिसत असेल, आय हॅव नेवर मेन्शन इंडिव्हिज्युअल रिसोर्सेस. तांब, कॉपर, लोखंड, मॅंगनीज, निकेल, बॉक्साईट, अभ्रक, गरजच नाही आहे. खनिज संसाधने जे जे न्यूजमध्ये आहेत तेच बघा. आता जसं की फॉर एक्झाम्पल रिसेंटली काश्मीरमध्ये लिथियम सापडलं आहे, कारण आता आपण EVकडे शिफ्ट होतो आहे ना, माहीत असेल ना, ते इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स, EV, बॅटरी ऑपरेटेड व्हेकल्सकडे आपण शिफ्ट होतो आहे. तर त्याच्यासाठी बॅटरीज लागतात आणि त्या बॅटरीजमध्ये लिथियम लागतं, आणि ते लिथियम आधी जगामध्ये फक्त चिलीमध्ये जास्त प्रमाणात मिळायचं, आत्ता रिसेंटली काश्मीरमध्ये मिळालं. मोठी घडामोड आहे नाही. आपलं छोटा नागपूर पठार ते महत्त्वाचं का होतं, दगडी कोळसा सापडतो. पण दगडी कोळसा का बरं, इंधन म्हणून. आता तेच लिथियम जर तुम्हाला इंधन म्हणून काश्मीरमध्ये सापडतंय, मग ही महत्त्वाची घडामोड आहे, मग ते न्यूजमध्ये बघायचं. आणि त्याचंही तेच बरं का, हे बघा, खनिज पट्टे, वितरण, समस्या, संधारण, दॅट्स इट. ऊर्जा संसाधने, एनर्जी रिसोर्सेस, हे सगळे बघावे लागतात. पारंपरिक, अपारंपरिक, रिन्युएबल, नॉन रिन्युएबल दोन्ही बघावे लागतात. सोलर एनर्जीपासून तर पेट्रोलियम वगैरे वगैरे ह्या सर्व पाहावे लागतात. सेम सद्यस्थिती, वितरण, समस्या, संधारण, काहीच वेगळं नाही. क्लिअर? तर हे सरळ एवढ्या याच्या पलीकडे जाऊ नका. हा जो टॉपिक आहे 5 नंबरचा, हा फक्त करंट अफेअरशी रिलेटेड आहे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या स्टॅटिक आहेत. हां, तिथे करंट अफेअर कुठे लागतील, सपोज एखादी सिंचनाची नवीन स्कीमच आणली, जसं मी आत्ताच म्हटलं रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट. आता केन बेटवा रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट न्यूजमध्ये, मग त्यावर मे बी क्वेश्चन जाऊ शकतो, अदरवाईज क्वेश्चन नाही का. पुढचा आहे तो रिसोर्सेसमधलं शेती. मी सेपरेट हेडिंगच्याच अंडर घेतलेलं आहे शेतीला. शेतीची वैशिष्ट्ये, समस्या, उपाय, आलं का बरोबर ते. मग शेतीचे निर्धारके, पीक पद्धती, उत्पादकता, तीव्रता, कोरडवाहू शेती म्हणजे ड्रायलँड फार्मिंग,
त्यानंतर कशा पद्धत मग कोरडवाहू शेती ड्रायलँड फार्मिंगमध्ये थोडी डिटेलमध्ये जाऊ, कारण भारतात प्रॉब्लेम आहे पावसाचा. मग कोणतं तंत्र, फायदे, महत्त्व, समस्या, हरित क्रांती, अगेन फायदे तोटे, गरज. ॲग्रिकल्चर हा महत्त्वाचा टॉपिक आहे, तो GS3 मध्ये पण वापरता येतो. आणि ॲग्रिकल्चर कसं आहे बघा, भारत हा ॲग्रेरियन कंट्री आहे, कृषीप्रधान देश आहे ना. सो जेव्हा तुम्ही अधिकारी बनता येत राहो, कोणत्याही तुम्ही डिपार्टमेंटमध्ये जा, शेतीला तुम्ही निग्लेक्ट करू शकत नाही. आजही 55-60% लोकसंख्या शेतीवर अवलंबून असते. सो ट्रस्ट मी, आन्सर रायटिंगमध्ये GS1 मध्ये, GS3 मध्ये एखादा तरी क्वेश्चन हा फिक्स ॲग्रिकल्चर रिलेटेड असतो. बऱ्याच वेळा तर ते एसे पण विचारतात ॲग्रिकल्चरशी असोसिएटेड. ठीक आहे, तर मग यावर थोडंसं काम करावं लागेल. बाकी पुढचा टॉपिक येतो तुमचा. आता हे झालं रिसोर्सेसबद्दल. बघा ह्या पूर्ण ह्या टॉपिकमध्ये जेव्हा आपण हा सिलेबस बघतो इथे, रिसोर्सेसवरच मी जास्त फोकस केलेला आहे, कारण रिसोर्सेसवरच क्वेश्चन्स जास्त येतात. न्यूजमध्ये पण त्याच गोष्टी असतात, बरोबर. सो आपल्याला प्रश्न जे विचारले जातात ते तुमचे मोस्टली रिसोर्सेसवरच येतात. ओके, सो जे 5-6 क्वेश्चन मी म्हटलो त्यातले 3 ते 4 क्वेश्चन रिसोर्सेसवर असतात, एखाद दुसरा क्वेश्चन मग इंडस्ट्रीवर असतो. पण तुम्ही जर प्रश्न सिलेबस नीट वाचाल तर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये एक स्टेटमेंट दिसतंय, तुम्हाला कुठल्याही उद्योगधंद्यावर प्रश्न नाही विचारलेला की सिमेंट इंडस्ट्री कुठे असते, XYZ इंडस्ट्री कुठे असते, ही इंडस्ट्री कुठे, ती इंडस्ट्री कुठे, असे प्रश्न आयोग विचारत नाही. सिलेबसमध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलं आहे फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द लोकेशन ऑफ, मग प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी इंडस्ट्री. हा शब्द लक्षात ठेवायचा, फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल. फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल, कोणते घटक महत्त्वपूर्ण आहे उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी किंवा स्थानबद्धतेसाठी, मग त्या फॅक्टरवरच क्वेश्चन येतो. मग उद्या तुम्हाला जर असं विचारलं बँगलोरमध्येच IT हब का बरं तयार झालं, दिल्लीमध्ये एवढं मोठं का नाही तयार झालं, स्थानिकीकरणावर प्रश्न आहे. साखर कारखाने हे पश्चिम महाराष्ट्रात जास्त का सापडतात, विदर्भात का नाही सापडत, फॅक्टर्स, बरोबर. औषध निर्मिती कारखाने वेस्टर्न कोस्टवरच जास्त काय, फार्माक्युटिकल कंपनीज, व्हाय दे आर लोकेटेड ऑन द वेस्टर्न कोस्ट ऑफ इंडिया, ईस्टवर कुठलीच नाही आहे. सिप्ला वगैरे बघा पुण्यातच आहे ना, अशा पद्धतीने. किंवा आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीज या छत्तीसगडमध्येच का बरं जास्त आहे, छत्तीसगड, ओडिशा आणि झारखंड, यावर क्वेश्चन येतो. बघा काही लोड घ्यायचं नाही. मग तुम्ही म्हणाल सर मग आता तुम्ही एवढ्या 4 इंडस्ट्री आत्ता सांगितल्या त्या लक्षात कशा ठेवायच्या. अहो सिम्पल आहे, काय कोणत्याही जर तुम्हाला आता लेट्स टेक ॲन एक्झाम्पल, बघा अभ्यास कसा करायचा मी ते पण सांगतो, आधी एकदा तुम्हाला सिलेबस सांगतो. म्हणजे जर तुम्ही डिकोडेड सिलेबस बघाल तर काय काय येतं, उद्योगधंदे, स्थान प्रभावित करणारे घटक, औद्योगिक पट्टे आणि उद्योगांचे वर्गीकरण, दॅट्स इट. यामध्ये न्यूजमध्ये इंडस्ट्री असो नसो त्यावर क्वेश्चन येणार. मागे UPSCने एकदा तेल शुद्धीकरण कारखान्यांवर प्रश्न विचारला होता, तो न्यूजमध्ये होता नव्हता, नोबडी. ऑलराईट, मग अशा पद्धतीचं ते. आणि सगळ्यात शेवटचा आहे तो मग दळणवळण, रेल्वे, रस्ते, जलवाहतूक आणि हवाई वाहतूक, हा उद्योगधंद्यांशीच असोसिएटेड आहे, म्हणून मग आपण यामध्ये ॲड केलेला आहे. आणि जर तुम्ही आपलं डेलीचं टार्गेट बघाल या वीकचं, तर डेलीच्या टार्गेटमध्ये पण मी तसंच आहे, पहिले 2 ते 3 दिवस मी मोस्टली रिसोर्सेसलाच दिलेले आहेत. म्हणजे मंडे आजचं जे टार्गेट आहे सॉइल्स आणि वॉटर रिसोर्सेसवर आपला फोकस असेल. ट्यूजडेला काय असेल, बायोटिक रिसोर्सेस, मरीन रिसोर्सेस आणि लँड रिसोर्सेस, बरोबर. त्यानंतर थोडंसं पुढे गेल्यावर पाहिल्यावर आपल्याला कळेल, वेनसडेला अगेन मी रिसोर्सेसबद्दलच बोलतो आहे बघा. वेनसडेला मिनरल रिसोर्सेस, एनर्जी रिसोर्सेस, यावर परत क्वेश्चन येतात. आणि सरते शेवटी थर्सडेला थोडा ब्रेक दिला आहे रिसोर्सेसला, कारण संसाधने बोर होतो ना माणूस एकाच टप्प्यात गेलं की. मग आपण एका दिवसात इंडस्ट्री आणि ट्रान्सपोर्टेशन संपवलं आहे. आणि सगळ्यात शेवटी शुक्रवारी तो म्हणजे की आपण एक पूर्णच्या पूर्ण दिवस शेतीला दिलेला आहे, कारण हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे ॲग्रिकल्चर. ते मी शेअर केलं आहे ग्रुपवर, एकदा बघा, आपल्या टेलिग्राम चॅनेलवर पण शेअर केलं आहे. या पद्धतीने आपल्याला आता अभ्यास करायचा आहे. ऑलराईट, आता याच्यासाठी सोर्सेस काय काय वापरायचे बघा. मी आधी तुम्हाला आता सोर्सेसवर जाण्याच्या अगोदर कसा अभ्यास करायचा आहे मी तुम्हाला सांगतो. आता बघा, उद्योगधंद्यांबद्दल आपल्याला बोलायचं आहे. उद्योगधंदे तर भरपूर आहेत, 1000च्या वर इंडस्ट्री आहेत. अगदी सर्व्हिस इंडस्ट्रीपासून तर प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी तेच म्हणतायत ना. अगदी शेती, मत्स्योद्योगपासून तर ते सर्व्हिस सेक्टरपर्यंत तुम्हाला प्रश्न विचारत आहेत. बघा मी आता तुम्हाला एक सिम्पल गोष्ट सांगतो कसा अभ्यास करायचा. आता इंडस्ट्री क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर लोकेशन ऑफ इंडस्ट्रीज. उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी तुम्हाला यांनी विचारलं आहे की कोणते कोणते फॅक्टर्स लागतात. आता राव बघा, सगळ्याच गोष्टी पुस्तकात वाचू नका, थोडा कॉमन सेन्स लावा. डिस्क्रिप्टिव्हमध्ये हेच अपेक्षित आहे. पुस्तकी रट्टू पोपट नको आहेत त्यांना.
त्यांना स्वतःचा स्वतंत्र विचार करणारे, लॉजिकली उत्तरापर्यंत पोहोचणारे लोक हवेत. मला सांगा राव, मला जर एखादा उद्योगधंदा टाकायचा आहे, तुम्हाला जर एखादा धंदा टाकायचा आहे, काही पण कुठलं पण उदाहरण घ्या, काय काय लागतं बरं एखादा धंदा टाकायचा आहे? काय लागतो? सगळ्यात पहिले पैसा लागतो. इकडे कमेंट बॉक्समध्ये टाका वाटल्यास. कॅपिटल लागतो, त्यानंतर तुम्हाला जमीन लागते, त्यानंतर तुम्हाला पाणी लागतं, त्यानंतर तुम्हाला एनर्जी लागते, बरोबर ना? त्यानंतर तुम्हाला लेबर लागतो, बरोबर? त्यानंतर तुम्हाला क्लायमेट चांगलं पाहिजे. काय वादळ येत असतील तिथे कसं काय उद्योगधंदा टाकणार, बरोबर? त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की कसं टोपोग्राफी, भूस्वरूप म्हणतात त्याला मराठीमध्ये, टोपोग्राफी चांगली पाहिजे. कोकण कड्यावर कसं काय इंडस्ट्री टाकणार? तिथपर्यंत तामिनीमध्ये पाहिली आहे का कुठली इंडस्ट्री? कसं काय जाईल तिथेपर्यंत माणूस इंडस्ट्री टाकायला? त्यानंतर तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन लागतं, त्यानंतर तुम्हाला मार्केट लागतो, बरोबर? त्यानंतर तुम्हाला रिसर्च अँड डेव्हलपमेंट पाहिजे. त्यानंतर तुम्हाला भरपूर आहेत. मग आता काही माझ्याकडनं राहून गेले असतील, तुम्ही ॲड करा. रफली सगळे मी आता सांगत नाही, नोटमध्ये मी दिलेले आहेत. मला सांगा आता कुठलाही उद्योगधंदा टाकायचा याच गोष्टी लागतील. आता भूगोलाचा पेपर आहे, भूगोलाचा पेपर आहे म्हणून मग काय करावं लागतं बघा. मी डे 1ला म्हटलं आहे, वेनएव्हर यू आर रायटिंग जॉग्रफी आन्सर इट शुड लुक लाईक अ जॉग्रफिकल वन. आता यातला हा जो आहे कॅपिटल हा जॉग्रफिकल मुद्दा नाहीच आहे. भांडवल हा इकॉनॉमीमध्ये येतो. मग काय करायला मी आता ह्या ज्या फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल ऑफ लोकेशन ऑफ इंडस्ट्रीज त्यांना मी 2 हेडिंगमध्ये डिवाईड करेल. बघा अभ्यास कसा करायचा आहे. एक येतात जॉग्रफिकल फॅक्टर्स आणि दुसरे येतात नॉन जॉग्रफिकल फॅक्टर्स, भौगोलिक घटक आणि अभौगोलिक घटक. करा डिवाईड. त्यातला कुठला भौगोलिक आहे कुठला अभौगोलिक आहे तुम्हीच सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. भौगोलिक अभौगोलिक वर्गीकरण करून सांगा. हे तर आन्सरमध्ये लिहायचं आहे फक्त. आता प्रश्न येतो काय की बँगलोरमध्ये IT इंडस्ट्री का बरं स्थित होत चालली? UPSCचा प्रश्न आहे. असाच आता राज्यसेवेला पण येईल. किंवा लेट्स टेक एन एक्झाम्पल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर कारखाने जास्त आहेत, आपलं विदर्भामध्ये कमी आहेत. का बरं? एक महत्त्वाचा फॅक्टर राहिला यातला रॉ मटेरियल, कच्चा माल, बरोबर? करा आता विचार. विदर्भामध्ये साखर कारखाने का नाहीत? कच्चा माल ऊस होतो विदर्भामध्ये जेवढा सांगली कोल्हापूर पट्ट्यामध्ये होतो, नाही. कसं काय साखर कारखाना येईल? दुसरं कॅपिटल, पश्चिम महाराष्ट्र बघायला गेलं तर कंपॅरिटिव्हली काय सधन आहे, पैसा पश्चिम महाराष्ट्रात जास्त आहे, त्यामुळे साखर कारखान्यांना पैसा लागतो ना. कारखाना टाकायचा म्हणजे 5-50 करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट लागते. विदर्भात तेवढे मोठे सहकार संस्था उदयास नाही आलेल्या. लँड जमीन विदर्भामध्ये शुष्क असतो वातावरण, पश्चिम महाराष्ट्रामध्ये तेवढं शुष्क नाही आहे. पाण्याची उपलब्धता, सिंचन, बरोबर, विदर्भामध्ये कमी आहे. माहिती नाही सगळ्यांना. बघा मी वेगळं काहीच सांगत नाही. एनर्जी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जलविद्युत केंद्र भरपूर आहेत, त्यामुळे जाळं चांगलं विणलं गेलेलं आहे. लेबर, कारण ऊसतोड मजूर म्हणा किंवा तुम्ही ऊस पिकवणारा शेतकरी पश्चिम महाराष्ट्रात जास्त आहे. क्लायमेट, पश्चिम महाराष्ट्राचं क्लायमेट हे विदर्भासारखं ड्राय नसतं. जर कोरडं हवामान असेल तर तो ऊस असा शुष्क होतो, त्याच्यामधलं बाष्प निघून जातं आणि त्याच्यामधलं साखरेचं कंटेंट कमी होतं. मग ते नाही आहे. टोपोग्राफी, जी पश्चिम महाराष्ट्रातली कोल्हापूर सांगलीची जमीन आहे ती चांगली आहे. ट्रान्सपोर्टेशन पश्चिम महाराष्ट्रात चांगलं. मार्केट अवेलेबिलिटी, बघा साखरेचं कन्झम्पशन कसं, ज्याच्याकडे पैसे जास्त जनरली साखर तिथे जास्त कन्झ्युम होते. बघा तुम्ही हे पण कधी, अदरवाईज गूळ कन्झ्युम केला जातो. आता एक लॉजिक आहे, कॉमन सेन्स आहे, मी काहीच रॉकेट सायन्स सांगत नाही. रिसर्च अँड डेव्हलपमेंट एक्सेट्रा. बघा आता हे झालं का पश्चिम महाराष्ट्रात का बरं आहे? सेम बँगलोरमध्ये का बरं आहे जास्त? IT इंडस्ट्री लावा फॅक्टर. रॉ मटेरियल म्हणजे काय? इंजिनियर. रॉ मटेरियल म्हणजे लॅपटॉप कम्प्युटर नाही, ते ॲमेझॉनने कोणाच्याही घरी येतील. IT इंडस्ट्रीला रॉ मटेरियल असतो ब्रेन म्हणजे काय असतात? इंजिनियर्स. साऊथ इंडियामध्ये लिटरसी रेट जास्त आहे. बँगलोरचं लोकेशन केरळा, तामिळनाडू, कर्नाटक या तिघांच्या बॉर्डरवर आहे, त्यामुळे केरळाचे पण लोक जातात, तामिळनाडूचे पण जातात, कर्नाटकाचे पण जातात. कॅपिटल बँगलोरमध्ये पैसा जास्त आहे, FDI येतो मोठ्या प्रमाणावर. जमीन सपाट आहे एकदम. डोंगरदऱ्यांवर कसं काय तुम्ही IT इंडस्ट्री टाकणार? पाण्याची उपलब्धता, एनर्जी, लेबर म्हणजे ह्युमन रिसोर्सेस अगेन. क्लायमेट चांगलं आहे बँगलोरचं. IT इंडस्ट्रीला चांगलं थंड हवामान लागतं. उष्ण हवामानामध्ये ते सेमीकंडक्टर वगैरे नाही चालत त्या गोष्टी. टोपोग्राफी, ट्रान्सपोर्टेशन, हवाई वाहतूक चांगली चालते बँगलोरवर. मार्केट, एक्सपोर्ट डायरेक्ट सर्व्हिसेस,
रिसर्च अँड डेव्हलपमेंट बघा आता झालं. काय वेगळं केलं मी यालाच अभ्यास म्हणतात. मेन्सचा बाऊ करायचा नाही. लिहायला तर सुरुवात करा राव. लिहिणारच नाहीत का? भीती वाटते, भीती वाटते. किती दिवस भीती वाटणार आहे? आणि मी एकदम स्पष्ट सांगतो, कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन तुम्हाला भीती वाटते, दुसरा पुढे चालला जाईल. काय सिम्पल आहे ना यात. ते तुमच्यासाठी कोणी थांबून राहणार आहे का? किल करा ना ती भीती. विचारा मला 4 वेळा. हे काय, हेच लॉजिक आहे सगळं. आता उद्या जगातलं कुठेही सांगा, मला विचारलं त्यांनी अगदी दगडी कोळशाचा किंवा लोह पोलाद उद्योग मॉस्कोमध्ये या ठिकाणी का बरं चालला आहे, हेच फॅक्टर. कारण मॉस्कोमध्ये या सगळ्या गोष्टी असतील. अगदी युगांडामध्ये ही इंडस्ट्री का बरं जास्त आहे, हीच कारण आहे. झाला अख्खा सिलेबसचा टॉपिक 15 मिनिटात रिवाईज केला आहे. फक्त डोकं थंड पाहिजे, कॉमन सेन्स पाहिजे, जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहता आलं पाहिजे आणि इच्छाशक्ती पाहिजे. सिम्पल. कंटेंट किती गोळा करणार? इंडस्ट्री आत्तापर्यंत आयुष्यात किती वाचलेले आहेत? 15 मिनिटात रिवाईज झाला अख्खा टॉपिक. ट्रस्ट मी, याच्या बाहेर क्वेश्चन आलाच तर काय कधी. आणि याच धाटणीमध्ये लिहिणं गेला पाहिजे. आले लक्षात? त्यामुळे रिसोर्सेसमध्ये आता मी पुढे रिसोर्सेसबद्दल बोलतो. कोणती पुस्तकं वाचायची मी सिम्पल सांगतोय, काहीच वाचू नका. बेसिक मी जी नोट प्रोव्हाइड करतोय तीच बघा, त्याच्यामधून सर्व कव्हर होतं. आणि तरीही जर तुम्हाला वाचायचं असेल तर राव मी सिम्पल सांगेल, भारताचा भूगोल रिटन बाय माजिद हुसेन यांचं मराठीमध्ये पण पुस्तक उपलब्ध आहे, इंग्लिशमध्ये पण आहे. बल्की पुस्तक आहे. हे जे ह्या वीकचा सिलेबसचा टॉपिक आहे 500 पानं तरी ते खाऊन जातं. पण मग तुम्हाला बल्कीच वाचायचं असेल तर ते पुस्तक आहे. अदरवाईज मी नोट्समध्ये देतो आहे. नोट्स बघा, आपलं जे डेली आन्सर रायटिंग चाललं आहे त्याच्या डिस्कशन्स बघा, डोकं उघडं ठेवा, बस सिम्पल. कॉमन सेन्स वापरा, आन्सर्स लिहिता येतात. ठीक आहे. तर या पद्धतीने हे आपलं या वीकचं शेड्यूल असेल. काही कोणाला डाऊट असेल तर डू रीच आउट टू अस. पण माझं कळकळीची परत एक विनंती असेल, लिहायला सुरुवात करा. वेड्यासारखं वाचत बसू नका, बिकॉज कंटेंट इज एंडलेस. मी आत्ताशी तुम्ही इंडस्ट्रीज बघत असाल तर 500 इंडस्ट्री तर आत्ता चालू आहेत तुमच्याच आजूबाजूला. म्हणजे चहाच्या टपरीवाल्यापासून तर अगदी अडाणी अंबानीपर्यंत सगळ्या इंडस्ट्रीज आहेत ना. किती वाचणार? म्हणून म्हणतोय लिहायला लागा, परत भीती घालवा. काही प्रॉब्लेम असेल तर विचारा, भेटा, बोलू आपण त्या पद्धतीने. ठीक आहे. आजसाठी मी थांबतो. नेक्स्ट वीक आता असेल आपला, हा लास्ट वीक असेल जॉग्रफीचा. नेक्स्ट वीकपासून आपण हिस्ट्रीला स्टार्ट करतोय. त्यानुसार मग भेटू, बोलू आणि चर्चा करू. ठीक आहे. चलो मग, ऑल द बेस्ट, टेक केअर, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट वीक.